आणि पुण्याची जी बैठक आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब जे घेतात ते आज काही GSTच्या महत्त्वाच्या मीटिंगमुळे ते स्वतःही नव्हते आणि त्यामुळे सुद्धा मला त्यांनी आवर्जून ही मीटिंग घेण्यासाठी बोलवलं होतं. ही करून आम्ही आता साताऱ्याला सुद्धा तिथे सगळ्यात जास्त केसेस असल्यामुळे लगेचच इथून आता जाणार आहोत. तर या मीटिंगच्या अनुषंगाने पुण्यामध्ये निश्चित प्रकारे परिस्थिती समाधानकारक आहे, म्हणजेच डिक्लाइनिंग कर्व आहे. जरूर केसेस मोठ्या पद्धतीनं कमी होत आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत सुद्धा आता या आठवड्यात भरपूर कमी झालेल्या केसेस आहेत आणि त्यामुळे आता सध्या आजची परिस्थिती 2200-2300 केसेस दररोज येत आहे, जी एकेकाळी अगदी म्हणजे मागच्या 2 आठवड्यापूर्वी जर बघितलं तर ती 29,000पर्यंत केसेस गेलेल्या होत्या. त्यामुळं एक नक्की आहे की डिक्लाइन आहे, परंतु अजूनही स्टेट ॲव्हरेजच्या पॉझिटिव्हिटी कमी नाही आहे. आजच्या स्थितीमध्ये जे काही 9.11 ही पॉझिटिव्हिटी साधारणपणे रेट आहे, 11.9 आणि त्याचबरोबर साधारणपणे CFR इथला 1.6 आहे. हे जरी स्टॅटिस्टिकल डेटा झाला तरी महत्त्वाचे जे निर्णय आज आपण घेण्यात आलेले आहेत, ज्याची मिनिट्स ऑफ द मीटिंग झालेले आहेत, त्यामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला ओव्हरऑल महाराष्ट्रामध्येच, नुसतं पुण्यामध्येच नाही तर ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आपल्याला ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग हे सायंटिफिक पद्धतीनंच केलं पाहिजे, असं ऑल कमिशनर्स, कलेक्टर्स आणि आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आलेलं आहे. जे ट्रॅकिंग ट्रेसिंग केलं जातं ते 1:15, 1:20 रेशिओमध्ये झालंच पाहिजे. आणि कुठेतरी जाऊन आपण जनरली एखाद्या चौकात उभा राहून लोकांच्या टेस्टिंग्स करणं आणि त्याच्यामुळे कुठेतरी पॉझिटिव्हिटी रेट कमी आणणं हे चुकीचं काम आपल्याला अजिबात करता कामा नये. त्यामुळं ट्रॅकिंग ट्रेसिंग सायंटिफिक पद्धतीनं करा, हा पहिला महत्त्वाचा निर्णय. तो हाय रिस्क आणि लो रिस्कमध्येच टेस्टिंग झाली पाहिजे, हा दुसरा महत्त्वाचा निर्णय. टेस्टिंगची संख्या अजिबात कमी होता कामा नये. जी टेस्टिंग आज पुण्यामध्ये नंबर 1ला टेस्टिंगमध्ये आहे तशी टेस्टिंग ही पुण्यामधली राहिलाच पाहिजे. नंबर 4, आज पुण्यामध्ये 80% पर्यंत होम आयसोलेशनच्या केसेस होत्या, त्या आता 56% पर्यंत आल्यात. मागे आम्ही डिसिजन्स घेतल्यामुळे ते आता आम्ही टार्गेट दिलं की ते 25-30% आल्या पाहिजेत खाली, म्हणजेच होम आयसोलेशन हे कमी झालं पाहिजे आणि संस्थात्मक विलगीकरण जास्त झालं पाहिजे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन हे जास्त झालं पाहिजे. CCC मध्ये अधिक जास्त भरती ही झाली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये खास करून ती झाली पाहिजे आणि ग्रामीण भागासाठी जो तालुका हेल्थ ऑफिसर असतो किंवा त्याच्या अंडर काम करत असणारा, सब सेंटरवर काम करत असणारा आपला कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असतो, त्याने कुठल्याही परिस्थितीत त्याच्या अखत्यारीत असलेले, त्याच्या ज्युरिडिक्शनमध्ये असलेल्या 4 गावांमध्ये त्यांनी आपले पेशंट्स, कारण ॲम्ब्युलन्सेस आहेत मोठ्या संख्येने, इथे पण आहे, PSCला प्रत्येकाला आहे, RBSKच्या म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या जीप्स, गाड्या ह्या मोठ्या पद्धतीने उपलब्ध आहेत, त्याचा सुद्धा वापर केला पाहिजे आणि पेशंट्सला ग्रामीण भागातून घेऊन तालुक्याच्या CCC केंद्रावर आणलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी CCC केंद्र तालुक्यात ओव्हरफ्लड झाले असतील तर त्या ठिकाणी मोठ्या गावांमध्ये CCCचे नवीन केंद्र उघडले पाहिजेत आणि त्या ठिकाणी सगळी व्यवस्था आशा वर्कर्स आणि अन्य लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करून हे आणलं पाहिजे. 2 गोष्टी साध्य होतील. एक, तो स्वतः व्यक्ती त्याची सुरक्षितता आणि त्याचं आरोग्य धोक्यात जाणार नाही, कारण त्याला एका सिस्टममध्ये ट्रीटमेंट केलं जाईल, कारण त्याच्यामध्ये त्याला त्याची SpO2 पर्सेंटेज दररोज दिवसातून चेक केली जाईल, त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स केले जातील ब्लडचे, त्याचा कुठल्याही परिस्थितीत त्याला मेडिसिन्स जे काही माइल्ड एसिम्प्टमॅटिक जरी असला तरी त्यांना पूर्ण जे काही लागणाऱ्या मेडिसिन्स आहेत त्या दिल्या जातील आणि स्प्रेड कमी होईल. यासाठी होम आयसोलेशन नको, कुठल्याही परिस्थितीत इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करावं अशा पद्धतीचा आग्रही भूमिका सर्व लोकप्रतिनिधींनी पण घेतली आणि तशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढे
आल्यानंतर आपण ट्रीटमेंटचा जो भाग होतो त्यामध्ये माननीय अजितदादांनी सुद्धा मागच्या मीटिंगला सूचित केलं होतं की आपण ऑडिटर्सच्या माध्यमातून चेकिंग वाढवा, परंतु आज आम्ही त्यात आणखीन जास्त बदल केलेला आहे, स्ट्रिक्टनेस वाढवलेला आहे. आतापर्यंत प्रशासन 1.5 लाखापर्यंतच्या वरचे बिल्सच फक्त चेक करत होतं. आता 1.5 लाख आणि तसं काही नाही, प्रत्येक बिल हे चेक केलं पाहिजे. आणि बरेच हॉस्पिटल्स हे एकंदर जर बिल असेल 5 लाख 6 लाखाचं तर 1.5 लाखाचे वेगवेगळे त्याचे तुकडे पाडण्याचं काम करतात. म्हणजे फार्मसीचं बिल वेगळं काढतात, डॉक्टर्स व्हिजिटचं बिल वेगळं काढतात, टेस्टिंगचं बिल वेगळं काढतात आणि ऑपरेटिव्ह काही असेल तर त्याचं बिल वेगळं काढतात. असं करून चालणार नाही. एकत्र बिल जे असतं ते पण बघितलं पाहिजे आणि प्रत्येक बिलच ऑडिटरनी चेक करावं. त्यामुळं प्रत्येक हॉस्पिटलसाठी डेडिकेटेड ऑडिटर दिलाच पाहिजे. हे आता आम्ही फार त्यांना कडक सूचना सर्वांना दिलेल्या आहेत. त्याची यादी डिस्प्ले करा हेही त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. परंतु पुण्याच्या प्रशासनाने उत्तम काम केले असं मी सर्टिफिकेट जरूर यासाठी देईल की जवळजवळ 9 कोटी रुपयापर्यंतचं जे भरलेलं बिल आहे ते वसूल करण्याचं काम पुण्याच्या प्रशासनाने केलेलं आहे. त्यामुळं एक मेसेज जरूर त्यांनी दिलेला आहे की आम्ही वसुल्या करूच. हाही मेसेज त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. पण तरीसुद्धा जरा डिस्प्यूटमध्ये जाण्यापेक्षा जरा प्रिव्हेंटिव्हच गोष्ट अधिक केली, म्हणजे ऑडिटरनी जर प्रत्येक बिल चेक केलं आणि साईन केलं तर पुढे त्याच्या डिस्प्यूट्स होण्याच्या शक्यता कमी निर्माण होत असतात. त्यानंतर पुढे आल्यानंतर म्युकरमायकॉसिसच्या संदर्भात मी एक महत्त्वाचं सांगेल की इथले जेवढे काही महत्त्वाचे हॉस्पिटल्स आहेत, मग रुबी असेल किंवा जहांगीर असेल किंवा ज्या महत्त्वाच्या मोठे हॉस्पिटल्स आहेत की ज्या ठिकाणी म्युकरमायकॉसिसच्या पेशंटची ट्रीटमेंट केली जात आहे, परंतु ते आज महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या कक्षेमध्ये नाहीत, एम्पॅनल्ड नाहीत. त्यामुळे चॅरिटी कमिशनरला सांगून त्यांनी चॅरिटी कमिशनरनी सुद्धा त्यांची बैठक घेऊन सूचित केलेलं आहे, प्रशासनाने सुद्धा सांगितलेलं आहे आणि आम्ही सुद्धा तयारी दाखवलेली आहे की म्युकरमायकॉसिस जोपर्यंत आहे तोपर्यंत हे हॉस्पिटल्स आम्ही सगळे एम्पॅनल्ड करून घेणार आणि त्या माध्यमातून आम्हाला म्युकरमायकॉसिसचे असलेले इथे एकंदर जवळजवळ आता सध्या सुद्धा 550 पेशंट्स ट्रीटमेंट घेत आहेत. ह्या सगळ्यांची ट्रीटमेंट फ्री झाली पाहिजे, त्याला अपर लिमिट कुठलीही नाही आहे. आणि म्हणून मी सांगतो की 1.5 लाखाचा जरी त्याच्यामध्ये कव्हर असला तरी 1.5 लाखाच्या वरचे पैसे हे गव्हर्नमेंट स्वतःच्या तिजोरीतून भरण्याची तयारी दाखवलेली, तसा GR हा स्पष्टपणे काढलेला आहे. त्यामुळे मेडिसिन्स फ्री दिलं जाणार, ट्रीटमेंट फ्री केली जाणार आणि त्यासाठी जे काही मोठे हॉस्पिटल्स आज ट्रीटमेंट करत आहेत त्यांना आम्ही यामध्ये घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाला सूचित केलेलं आहे. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त वॅक्सिनेशनच्या महत्त्वाच्या बाबींवर जर चर्चा झाली की असंही ठरलं की प्रायव्हेट जे हॉस्पिटल्स आहेत ते वॅक्सिनसाठी भरपूर दर घेत आहेत पेशंट्सकडून, म्हणजे तुमच्या ज्यांना वॅक्सिनेट करायचं आहे त्यांच्याकडून. आता त्या गोष्टींवर आमचा डायरेक्टली कंट्रोल जरूर नाही आहे. अनेक आमदारांचं असं मत होतं की त्याला कॅपिंग करा वगैरे, पण मी त्यांना सांगितलं की शेवटी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा तो अधिकार आहे की त्यांनी 25% जे वॅक्सिन उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्याचं 25% वॅक्सिन जे उत्पादन होईल ते प्रायव्हेट हॉस्पिटल्सला देण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे ते तिकडून खरेदी करतायत आणि ते त्या ठिकाणी वॅक्सिनेट करण्याचं काम करतायत. या सगळ्या गोष्टी जरूर आम्ही सूचित करू त्यांना की बाबा योग्य पद्धतीनं दर लावा. आम्ही कळवू जरूर, कारण शेवटी गव्हर्नमेंट ॲट लार्ज सगळ्या लोकांची काळजी घेण्याची गरज असते. त्यामुळे जर अतिशय अवास्तव बिल किंवा अवास्तव वॅक्सिनेशनचं बिलिंग करत असतील तर त्यांनाही सूचित करण्याचं काम आपण जरूर करूया. त्याच्या व्यतिरिक्त जे कॉर्पोरेट म्हणजे इथले मोठे इंडस्ट्रीज आहेत त्या सगळ्यांना असंही सांगायचं ठरवलंय की त्यांनी आपापले कामगार हे वॅक्सिनेट करून घ्यावे त्यांच्या स्वतःच्या खर्चाने. म्हणजे त्यांनी एखादं हॉस्पिटल त्या ठिकाणी टायअप करून त्या हॉस्पिटलकडून स्वतःच्या कामगारांना जर का आणि स्टाफला, नुसतं कामगारच म्हणून नाही, त्यांचे जे कोणी स्टाफ असतील त्या सगळ्यांना वॅक्सिनेट करून घेण्याची त्यांनी जबाबदारी पार पाडावी, अशाही पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी या सगळ्या इंडस्ट्रीजला देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. साधारणपणे लॉकडाऊनच्या संदर्भात आपल्याला सर्वांनाच आम्ही सांगितलं की 15 दिवसापर्यंतचं एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे.
परंतु त्यासाठीच्या नियमावली 1 तारखेला निर्गमित करण्यात येईल. ज्या ठिकाणी अधिक जास्तीचे पेशंट्स असतील, जिथे पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे, ज्या ठिकाणी बेड उपलब्धतेचा चॅलेंजेस आहेत, अडचणी आहेत, त्या ठिकाणी निश्चित प्रकारे लॉकडाऊन जास्त शिथिल केला जाणार नाही. परंतु ज्या ठिकाणी तशी परिस्थिती नाही आहे त्या ठिकाणी एक गाईडलाईन 1 तारखेला काढण्यात येईल. त्या अनुषंगाने सुद्धा इथले महापौर आणि अन्य लोकांनी सुद्धा काही सूचना केलेल्या आहेत. त्याचा विचार आम्ही निश्चित प्रकारे त्या ठिकाणी करूया. राहिला प्रश्न अनलॉकिंगच्या संदर्भात, शनिवार आणि रविवार या ठिकाणी रिस्ट्रिक्शन्स म्हणजे जे काही स्टेटची जी पॉलिसी आहे त्याच्या व्यतिरिक्त इथं बंद ठेवण्याचा जो प्रकार आहे तो सर्वांनीच एकंदर एक सूर काढला की आता आमच्या केसेस कमी आहेत, त्यामुळे शनिवार रविवारी अत्यावश्यक सेवा तरी चालू राहू द्यावं. तर त्या सेवा चालू ठेवाव्यात असं सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची सुद्धा इच्छा होती. माननीय ज्येष्ठ मंत्री आमचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलांनी सुद्धा आग्रह केला. त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण हाही निर्णय घेण्यात आलेला आहे की आपण शनिवार रविवारी रेस्ट्रिक्शन्स अत्यावश्यक सेवेवरचे काढून टाकूया. त्याचबरोबर या सगळ्या संदर्भाने आपल्याला थर्ड वेव्हच्या संदर्भाने पुणे जिल्ह्यामध्ये खूप चांगली तयारी करण्यात येत आहे. पीडियाट्रिक वॉर्ड्स, पीडियाट्रिक डॉक्टर्सच्या वेगवेगळ्या बैठका, प्रायव्हेट हॉस्पिटलच्या प्रायव्हेट जे काही पीडियाट्रिकचे जे डॉक्टर्स आहेत त्यांची एक चांगली सूचना आणि इथली लोकल लेवलला कमिटीज असं चांगली तयारी करण्यात येत आहे. व्हेंटिलेटर्स असतील, मेडिसिन्स असतील, जे काही राज्य शासनाने आरोग्य विभागाने सूचना केलेल्या होत्या, प्रशासन इथे चांगल्या पद्धतीनं त्याची तयारी थर्ड वेव्हच्या संदर्भाने सुद्धा करण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यामुळे अशा काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आम्ही या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ऑक्सिजनच्या क्वालिटीविषयी सुद्धा काही प्रश्न उपस्थित करण्यात आले की सिलेंडरमध्ये जे ऑक्सिजन दिलं जातं त्याच्या क्वालिटीविषयी सुद्धा FDA निश्चित प्रकारे तपासलंच पाहिजे अशा स्वरूपाने आम्ही त्या ठिकाणी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या महत्त्वाच्या सूचना होत्या ज्या आपल्यापर्यंत मी सांगितलेल्या. एसेंशियल शॉप्स के साथ नॉन एसेंशियल शॉप्स भी सैटरडे और संडे को जो बाकी वो नॉन एसेंशियल शॉप्स भी खुले रहेंगे शनिवार रविवारी. वही नॉन एसेंशियल शॉप्स और एसेंशियल शनिवार रविवारी फक्त पुण्यात सेम नाही, हे फक्त शनिवार रविवारी पुण्यामध्येच हे स्ट्रिक्ट लॉकडाऊन होतं. तर तसं न करता सगळ्यांनी असं म्हटले की बाबा जे काही स्टेट नॉर्म्स आहेत ते इथे राहावे अशी अपेक्षा त्यांनी. टाइमिंग 7 to 11 है यहाँ. 11च. There will be no extension. और नॉन एसेंशियल शॉप्स का क्या सर, अभी क्योंकि सबका डिमांड है नॉन एसेंशियल शॉप्स का खुलना. नॉन एसेन्शियल शॉपच्या बाबतीत मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांची जी नियमावली आपली तयार होईल 1 तारखेला त्यामध्ये राज्यभरासाठी या सगळ्या गोष्टी ठरवण्यात येतील. आज मला आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं आहे. आज आमच्या सगळ्या भगिनी इथे उपस्थित आहेत. आज मेन्स्ट्रुअल हायजीन डे आहे, म्हणजे आपण मासिक पाळी दिवस असंही जगभरामध्ये साजरी करतो. या निमित्ताने आरोग्य विभाग म्हणून मी एक महत्त्वाची घोषणा या ठिकाणी करू इच्छितो की आम्ही उन्नती उपक्रम म्हणून आजच्या दिवसाच्या अनुषंगाने एक नवीन उपक्रम आम्ही सुरू करतो आहोत की ज्यामध्ये प्रामुख्याने अशी स्टडी आहे की अनेक शाळेत जाणाऱ्या मुली, जवळजवळ देशामध्ये 2-2.5 कोटीच्या वर मुलींनी शाळा सोडली. कशामुळे? तर या सगळ्या कारणांमुळे, खऱ्या अर्थाने मासिक पाळी आणि या कारणांमुळे त्यांनी शाळा सोडली. महिलांमध्ये सुद्धा बऱ्याचदा आपण जे कॅन्सरचं प्रमाण जे वाढल्याचं दिसतं त्यामध्ये सर्व्हिक्सचा जो कॅन्सर आहे तो सर्वायकल कॅन्सर याचं प्रमाण मेन्स्ट्रुअल हायजीनच्या कारणांचं एक महत्त्वाचं कारण त्यामध्ये आहे. आणि त्यामुळे या सगळ्या कारणमीमाचा लक्षात घेऊन आम्ही हा दिवसाच्या निमित्ताने जेवढे काही CSR ॲक्टिव्हिटीज होणार आहे त्या सगळ्या CSR ॲक्टिव्हिटीज करणाऱ्या सगळ्या दानदात्यांना सुद्धा ही विनंती करू की आपण सॅनिटरी नॅपकिन पॅड्स जे आहेत ते या माध्यमातून सुद्धा वाटप करावेत. काही मोठ्या कॉर्पोरेट्सनी जिल्हे दत्तक घ्यावेत आणि या माध्यमातून सुद्धा काम करावं. याचा स्वतंत्र डिटेलिंग जी आहे ती 1-2 दिवसामध्ये उन्नती उपक्रमाचे आम्ही निश्चित प्रकारे त्याची डिटेलिंग निर्गमित करणार आहोत. परंतु जो डेटा आमच्याजवळ उपलब्ध आहे त्यामध्ये
मोठ्या पद्धतीनं सॅनिटरी नॅपकिन्स न वापरण्याचं प्रमाण असतं आणि त्याचे खूप मोठे दुष्परिणाम आज पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे सुद्धा या सगळ्या गोष्टींची गरज निर्माण झालेली आहे. तर पुणे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करा असं म्हटलं. पुणे महापालिकेने याला विरोध केलेला आहे महापौरांनी. त्यांचं म्हणणं आहे की होम आयसोलेशन शक्य आहे. तर पुणे ग्रामीण आणि शहर दोन्हीकडे हे लागू असणार. पुणे महानगरपालिकेच्या महापौरांनी आता इथे सुद्धा सांगितलं की ज्यांच्या घरांमध्ये, आम्ही असं म्हणतच नाही की ज्याचा एक मोठा बंगला आहे, ज्याचा मोठा फ्लॅट आहे, 3 बेडरूम 4 बेडरूम चांगला, आणि जे होम आयसोलेशन एका पेशंटसाठी करू शकतात त्यांना आपण म्हणतच नाही की इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करा. इट इज नॉट 100% इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, पण ज्यांना घर छोटं आहे, मेंबर जास्त आहे, हो घरी राहून आपण विलगीकरण करू शकत नाही, अशा लोकांनी शहरातल्या सुद्धा झोपडी राहणाऱ्या, गरीब ह्याच्यात राहणाऱ्या, एका 10x10च्या रूममध्ये राहणाऱ्या असे जे काही कुटुंब आहेत त्या ठिकाणचे सगळे लोकांना कुठल्याही परिस्थितीत CCC मध्ये आणलं पाहिजे आणि CCC मध्ये अत्यंत चांगली व्यवस्था ठेवली पाहिजे. सर, आपने बताया कि पुणे डिस्ट्रिक्ट का 11.9 का ये पॉजिटिविटी रेट है. आपने कहा ये अभी असेसमेंट होगा कि ये डिस्ट्रिक्ट 10% के नीचे नहीं है. तो पुणे के विषय में आप क्या कहेंगे? लॉकडाउन से ये बिकॉज ऑलरेडी रिस्ट्रिक्शन तो है कि पुणे के लिए क्या बोलेंगे आप एग्जैक्ट? देखिए, रोजच खरं म्हटलं तर आपण जर असेसमेंट केलं तर पॉझिटिव्हिटी रेट रोज खालीवर जात असतं. त्यामुळं आता आज 11.9 आहे, उद्या कदाचित अजून 10च्या खाली जाईल, 9पर्यंत पुण्याचा रेट येऊ शकणार आहे. आणि त्यामुळं असं काही नाही आहे की आपल्याला एक इन जनरल धोरण ठरवावं लागेल आणि ते 1 तारखेच्या दरम्यान सगळे आकडे लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री स्वास्थ्य विभागाची चर्चा करून ठरवणार. अनेक ठिकाणी आपण बघतो की जर आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचा जर का आपण आग्रह धरला, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचा आग्रह धरला, तर तुम्हाला असं वाटत नाही का की लोक थोडंसं घाबरून किंवा बाहेरच जायचं आहे अशा विषयाने टेस्ट कुठेतरी कमी होतील ही एक आपल्याला भीती वाटते? नाही, आता टेस्टिंग मी तर म्हटलं ना की कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग हा एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुद्धा सिरियसली सायंटिफिकली झालं पाहिजे आणि ज्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाले त्या सगळ्यांना कंपल्सरी टेस्टिंग केलंच पाहिजे. त्यामुळे आरोग्य विभागाने यावर अधिक लक्ष द्यावं. अशा सूचनाचे प्रमाण तुम्हाला वाटतं कमी होईल, तसं कमी होण्याचं कारण नाही. त्याचं कारण एकच आहे की लेट प्रेझेंटेशन केल्यामुळे, म्हणजे आपण जर अंगावर दुखणं काढलं तर निश्चित प्रकारे खूप सिव्हिअरिटी या आजारामध्ये वाढते आणि माणूस खूप बॅड होऊन लगेच डेथ होण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे बऱ्याचदा यंग पेशंटमध्ये डेथ होण्याचं प्रमाण का आहे तर त्यांनी अंगावर दुखणं काढलं असं जे म्हणतो आपण मराठीत, म्हणजे लेट प्रेझेंट केलं त्यांनी स्वतःला. ताप, सर्दी, खोकला असताना सुद्धा टेस्टिंग केली नाही आणि स्वतःला दाखवलं नाही, त्यामुळे सुद्धा डेथ्स वाढतायत. हे प्रकार होईल. खाजगी ठेकेदारांचा राज्य शासनावर दबाव आहे का इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनसाठी, CCC सेंटर चालवण्यासाठी? किंवा असं काही नाही. CCC सेंटर किती असतात? पुण्याची पॉप्युलेशन 50 लाखाच्या वर आहे. CCC सेंटर असून किती असतात? त्यामुळे तसा काही कुठला दबाव नाही आहे. हे सायंटिफिक कारण आहे. ICMRची गाईडलाईन आहे, त्या गाईडलाईन प्रमाणे वागा असं आमची सूचना. रिपोर्ट आलेला आहे त्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की कोविडच्या काळामध्ये अँटीबायोटिकचा अतिवापर झाल्यामुळे नंतरच्या काळामध्ये जे काही मृत्यूचं प्रमाण आहे त्याच्यात काही गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत. राज्य सरकार म्हणून, आरोग्य विभाग म्हणून आपण काही या सगळ्या संदर्भात पावलं उचलतो? नाही, आपण वारंवार सर्व कोविड हॉस्पिटल्सच्या डॉक्टर्सला नेहमीच सोशल मीडिया असो, वेबिनार असो, मार्गदर्शक सूचना असो, वेगवेगळ्या मार्गाने आपण सगळ्या हॉस्पिटल्सला प्रबोधन करत आहोत करेक्टिव्ह ॲक्शन घेण्याच्या संदर्भाने की स्टिरॉइड्सचा वापर कसा झाला पाहिजे, स्टिरॉइड टेपरिंग कसं केलं पाहिजे, अँटीबायोटिक कसं केलं पाहिजे, जे काही तुमचं मॉलिक्युलर हिपॅरिनचा जे वापर असतो तो कसा केला पाहिजे, या सगळ्यांच्या संदर्भात गाईडलाईन्स आपण वारंवार देत असतो. मला वाटतं की त्याचं खूप व्यवस्थित पालन करण्याचं काम हॉस्पिटल्सनी करण्याची. इंजेक्शन जे आहेत म्युकरमायकोसिसवरचे ते राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला पुरेशा प्रमाणात मिळत नाही, त्यामुळे रुग्णांचे ते हाल होत आहेत. एम्फोटेरेसिन बी न मिळण्याचं कारण एवढंच आहे की जे आपण पूर्ण टोकाचा प्रयत्न करून मिळवतो तेवढं केंद्र शासनाकडून मिळवलं जातं.
कारण ह्याचा अलॉटमेंट केंद्र शासन करतो, पैसे आपण भरतो, परंतु अलॉटमेंट जे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून कुणी कोणत्या कंपनीनं महाराष्ट्राला किती द्यायचे याचं अलॉटमेंट फर्टिलायझर अँड केमिकल मिनिस्ट्री हे करत असतं आणि त्यामुळे त्यांच्याकडून अधिक जास्त मिळावं यासाठी आमचा प्रयत्न असतो. आजच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही जे खासदार मंडळी या ठिकाणी होते त्या सर्वांना, बापट साहेबांपासून भरणे साहेबांपासून वंदनाताईंपर्यंत सगळ्यांना आम्ही सांगितलं की आपण आपल्या स्तरावर सुद्धा मुन्शीजी जे या मनसुख जे आहेत मंत्री या खात्याचे त्यांनाही आपण बोललं पाहिजे आणि आम्ही सुद्धा दररोज या सगळ्या गोष्टींमध्ये प्रयत्नशील आहोत. मोठे साहेब, रामदेव बाबांच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होती, मी त्याचं समर्थन देतो. मला वाटतं मागणी होतीये, ठीक आहे, कदाचित त्यांनी त्यांच्या आयुर्वेदाच्या याच्यातून बोललेले असावेत असं मला वाटतं, परंतु मला एवढंच सांगायचं की त्यांनी ते केलेलं असेल ते त्यांचं मत होतं, ठीक आहे. ज्याला गांभीर्याने ज्यांना ट्रीटमेंट घ्यायची असेल त्यांनी त्याकडे किती लक्ष द्यायचं ते बघायला पाहिजे. ज्याला मला असं वाटतं की इन जनरल मेडिसिन फ्रेटर्निटी सगळं ॲलोपॅथी वापरतं आणि सगळा जो काही ICMR आणि या सगळ्यांचं जे काही मार्गदर्शन असतं ते सगळं ॲलोपॅथीच्याच माध्यमातून असतं. त्यामुळं देशभरामध्ये आणि जगभरामध्ये याच माध्यमातून खरं काम चालू आहे, परंतु वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या श्रद्धा असतात, तर त्या पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं वागल्याने कुठे काही चूक होईल असं वाटत नाही, परंतु लगेचच अशा गोष्टींमध्ये जाण्यापेक्षा मला वाटतं की जो देशाच्या ICMRने आणि सायंटिफिकली जे काही प्रोटोकॉल दिलेले त्याच्या पद्धतीनं आपण काम करतो. वैक्सीनेशन के लिए वैक्सीन जो आना चाहिए और ग्लोबल टेंडर का है, आपने कल भी कहा कि उसका कुछ ये नहीं शेड्यूल नहीं दिया है, तो बेसिकली वॅक्सिनेशनच्या संदर्भात आपण ग्लोबल टेंडर काढलेलं आहे आणि वॅक्सिनेशनच्या संदर्भात जवळजवळ म्हणजे मला जे असं समजतं, मी आजही या ठिकाणी पुन्हा एकदा सांगेल की वॅक्सिनेशन इम्पोर्ट वॅक्सिनच्या संदर्भात जोपर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इंटरव्हीन करत नाही आणि एखादी नॅशनल पॉलिसी फॉर वॅक्सिन इम्पोर्ट करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने राज्यांना जे वॅक्सिन पाहिजे ते इम्पोर्ट वॅक्सिन मिळण्याला अडथळा निर्माण होतो. कारण आपण ग्लोबल वॅक्सिनचं टेंडर काढलं, आज स्पुटनिक असेल, जॉन्सन असेल, फायझर असेल किंवा तुमचं ॲस्ट्रेलिका असेल, झेनिक ॲस्ट्रेलिका असेल, या सगळ्यांनी भरले, काहींनी कोट केले, काहींनी कोट नाही केलं, काहींनी शेड्यूल दिले, काहींनी नाही दिले. तर अशा स्वरूपाने अनेक त्रुटी अशा असलेलं हे टेंडर भरलेले आहेत आणि फायझरनी वगैरे तर असंही स्पष्ट सांगितलं आहे अनेक राज्यांना की आम्ही देशालाच वॅक्सिन देऊ, इथे देणार नाही. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की हा कन्फ्युजन थांबवण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप केलं पाहिजे आणि यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. मुलांचा धोका बघता एकीकडे शाळांनी ऍडमिशन प्रोसेस चालू केलेली आहे, पण येणारा जो काही काळ आहे तिथे खूप धोके आपण सांगितलेले आहेत. तुमचा सल्ला काय राहील वर्षा गायकवाडांना किंवा एकूणच शिक्षण विभागाला? मला वाटतं आता सध्या तरी आपण ऑब्झर्व करतो आहोत, सध्या डिक्लायनिंग परिस्थिती असल्यामुळे एक समाधान नक्कीच आहे. आपण मुलांनाही अधिक जास्त सुरक्षित ठेवूया हाही एक महत्त्वाचा विषय नक्कीच आहे. परंतु मला एवढं नक्की समजतं की साधारण जे म्हटलं जातं, आता काही थिअरीज अशा पण आहेत की थर्ड वेव्ह येणार पण नाही असंही म्हणतात, पण आपण ज्या अर्थी केंद्र सरकारने असं म्हटलंय की थर्ड वेव्हची शक्यता नक्की आहे, त्यामध्ये लहान मुलांना जास्त प्रभावित करण्याची शक्यता नक्की आहे, त्या अँगलनी आपण आपली तयारी करायची आहे. आपण वर्स्टची तयारी करूया एवढंच मला वाटतं. या मी तुम्हाला एक सांगतो की त्याची तिथल्या लोकांची मागणी, त्यानंतर तिथले अनेक रिपोर्ट, तिथं होणारं ब्लॅक मार्केटिंग ऑफ हा सगळा जो काही दारूचं ब्लॅक मार्केटिंग, ह्या सगळ्यांचा भाग लक्षात घेऊन मला वाटतं की त्याच्यावर अतिशय अभ्यासपूर्ण विचारपूर्वक निर्णय घेण्यात आलेला आहे. शेवटी 700 कोटीचा रेव्हेन्यू तिथला जात होता अशी काही रिपोर्ट्समधली सगळ्या सूचना आहेत. मला असं वाटतं की तो मंत्रिमंडळाने एकत्रितपणे घेतलेला निर्णय, आरोग्य विभाग दारू पिऊ नये म्हणून जनजागृती एकत्रितपणे घेतलेला निर्णय केंद्र चालवतो आणि दुसरीकडे आवाज नाही उठवला किंवा त्याला विरोध नाही केला. मी म्हणतो मंत्रिमंडळाने एकत्रित निर्णय घेतला, याचा अर्थ
सगळे लोक त्याला एकत्रित सामूहिक पद्धतीने जबाबदार असतात. त्यामुळे आम्ही जरी काही म्हटलं तरी मंत्रिमंडळाचा तो निर्णय आहे. सर, लॉकडाऊन 15 दिवसांनी आणखी वाढवण्याचा जो निर्णय आहे तर तो संपूर्ण राज्यासाठी आहे. निश्चित प्रकारे संपूर्ण राज्यासाठीच आहे तो, परंतु त्या ठिकाणी शिथिलता देण्याच्या दृष्टिकोनातूनचे जे काही विषय आहेत ते जिल्हा न्याय वेगवेगळे केले जाण्याची शक्यता निश्चित प्रकारे आहे. सर, स्पुटनिक ही लस 1700 रुपयाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये विकली जाते, ज्याची किंमत 900 रुपये आहे. अजून स्पुटनिक कुठेही विकली जात नाही. थँक्यू.